त्रैरूपी मूर्ती तुझी देवा, संकटी संरक्षी स्फूर्ती तुझी, वात्सल्य मंगल छाया तुझी देवा, आम्हावर आईची माया तुझी। विश्वाचा करता तू, दुःखाचा हरता तू, सृष्टीचा अवघ्या तू पालनहार, आश्रयदाता तू, भीतांचा भ्राता तू, ये रे देवा लाव नौका तू पार। ओम श्री गुरुदेव दत्त स्वामी, ओम श्री गुरुदेव दत्त, ओम श्री गुरुदेव दत्त स्वामी, ओम श्री गुरुदेव दत्त, ओम श्री गुरुदेव दत्त। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। श्री गुरुदेव दत्त। हे गुरुराया, तुझ्यासारखाच माझा देह जगाच्या कल्याणासाठी झिजावा रे। जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ। शाळेला जातो। कितवीला आहे? 6वी। कुठली शाळा? श्री दत्त प्राथमिक विद्यामंदिर हायस्कूल। श्री गुरुदेव दत्त। अरे श्री गुरुदेव दत्त काका, या या या। कशा आहात मंडळी? बऱ्या आहेत ना? हा बरा आहे एकदम झकास। दत्तगुरु तुझं कल्याण करो बाबा, बस। हा काका, आज शिरोळला गेला होता वाटतं? होय, शिरोळला गेलतो। कसं आहे, जिथं गुरुरायांचा संचार तिथं आमचा बी। खरं आहे। आज म्हटलं शिरोळला जावं आणि दत्त भिक्षालिंग पात्राचं दर्शन घेऊन यावं। लई बरं वाटतंय, खरं आहे, लई बरं वाटतं। खरं आहे। आणि कसं आहे, आता या भागात गुरुरायाने एवढा संचार केला तो काय भिक्षेसाठी नव्हे, लोकांच्या कल्याणासाठीच की। खरं आहे, खरं आहे, खरं आहे, खरं आहे की नाही? खरं आहे। आता हिथं काय किंवा शिरोळला काय, भिक्षा मागताना त्यांनी एक दगडाची थाळी घेतली होती, त्यावर कण्या वाचल्या आणि खाल्ल्या। खरं आहे। आता कण्या खाताना बी त्यासनी कधी कमीपणा वाटला नाही, किंवा दगडाच्या थाळीवर जेवताना बी कधी त्यांनी कमीपणा मानला नाही। बरोबर। आता त्या दगडावरती त्यांची बोटं उमटली म्हणून भिक्षा पात्र स्थान तिथं उभं राहिलं। मला सांगतो राव, त्या स्थानावरती गेल्यानंतर एक वेगळीच प्रेरणा मिळते बघा मला। कसली? म्हणजे जगावं तर श्री गुरुरायांसारखं जगाच्या कल्याणासाठी जगावं, नाहीतर काय हो, स्वतःसाठी सगळेच जगतात की। खरं आहे, खरं आहे। श्री गुरुदेव, श्री गुरुदेव दत्त। येतो बरं मंडळी? बरं बरं बरं, या या या। श्री गुरुराय तुमचं कल्याण करो। बाबा बोला ना काहीतरी बाबा। काय म्हणलास तू बाबा? हो, मला तुमच्यातला बाप माणूस इतके दिवस जाणवला नव्हता, आता तू जाणवला। मला तुमचं मोल कळलंय बाबा। ठेच लागल्यावर माणूस आईची आणि तोंडघशी पडल्यावर बापाची आठवण काढतोच। तसंच समजा हवं तर, पण मला क्षमा करा बाबा। एक गोष्ट सांगतो पोरा, ती लक्षात ठेव। नरसिंह सरस्वती या क्षेत्रावरती राहिले, पण हितनच गावोगाव भिक्षा मागत फिरायचे। एकदा असेच ते अमरापूरच्या कुलकर्ण्यांकडे भिक्षा मागायला गेले,
त्यांच्या पत्नीनं दारातल्या घेवड्याच्या वेलाची भाजी करून वाढली त्यासनी, कारण 18 विश्व दारिद्र्य त्यांच्या घरात होते. आता यो घेवड्याचा वेलच त्यांची संपत्ती, काय करणार बिचारे. गुरुरायाने त्यांच्या घरामध्ये अन्नाचं भक्षण केले आणि जाताना त्यो घेवड्याचा वेल तोडून गेले. काय? होय. कुलकर्ण्यांच्या पत्नीनं लय आक्रोश केला. कुलकर्ण्याने तिची समजूत घातली आणि म्हणले, घेवड्याचा वेल तुटला म्हणून नशिबाचा वेल तुटत नाही. असं म्हणून घेवड्याच्या वेलीचं मूळ होतं नवं, ते उपटून काढण्यासाठी प्रहार हाणली तिथं. आणि बघत्यात तर काय, मुळाशी सोन्याचे हंडे होते. काय? असं होऊ शकतं? होऊ शकतं. आता तू यावर विश्वास ठेवावास की नाही यो तुझा प्रश्न आहे. पण यातून एकच गोष्ट शिक पोरा, नरसिंह सरस्वतींनी त्यांचा तो वेल तोडला हे बघू नकोस, पण तो वेल तोडताना त्यांचं कल्याण साधून दिलं हे लक्षात घे. तुम्हाला काय म्हणायचं आहे माझ्या लक्षात आलं. म्हणजे परवा पोरगा खेळताना तो धडपडला एवढंच मला दिसलं, पण त्या खेळातून तुम्ही त्याचं हित साधत होतात हे मला नाही लक्षात आलं. येतो मी. बाबा, अजून एक, तुमच्या नातवाला मी तुमच्यापासून हिरावून नेलं होतं. त्याच्या मनाला खूप लागलंय ते. तो तुमची आठवण काढतोय. तुम्ही एकदा त्याला भेटाल? चल. चला. श्री गुरुदेव.